कांदे कापू चालेल चालेल। तू तो स्पेशल आदमी आहे ना, तेरा व्हिडिओ सब देखते आजऱ्यावर मागव। निराकार देवस्थानला चाललोय आपण, आता गाडी काढली आहे आणि आपण निघालो। चला तर थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, घनदाट जंगलात। कोंबडी खातो ना तू? नाही हा आता केलंय ओपन आहे ती दरवाजा बंद झाला का? आता सामान घेतलंय आपण, हे बघा कोंबडा, कोंबडी, चिकन वराडता हा बघा कोंबडा, हे आपलं चिकन। अर्णव तू कधी आला? दाखव त्याला कोंबडा, चल। आपण चाललो आपल्या लक्षावरती। रुगे दादा येणार लेट, सामान घेतलंय बघा, चला। एक नंबर लागली मस्त, रस्त्यावरचं काही टेन्शनच नाही। कोंबडा हातात, कोंबडी पण हातात। हा ए चिकन घेतलं काय? हे काय मला ताक दे ना, ताक संपवलं की काय? बाळ संपवला अर्धा लिटर ताक पिऊक देतात, कोण पिता एवढा एका टाइम? हे डायरेक्ट पिशीच तोंडाक राहिल्यानी। अर्धा लिटर ताक एक पिशी होती, मग ती अर्धा लिटरची असते, अर्धा लिटर आहे ना? पाण्याच्या बॉटल पण मग अर्धा लिटर होती। हे बाटली राहिली पाण्याची, थांब। आपण निरागरेला चाललो आहे। ओके हाय ए अमोल कांटा काय रे चाचा? माझ्याकडे दे हलका। हे कोण ठेवून गेला चाचा? हा ते गाडी घेऊन हा मग ते येतले ना घेऊ आपणच दे माझ्याकडे कोंबडा दे, चल। चिकन घे तुझ्याकडे, चला तयारी झाली जोरदार। चल कांटा बघा, जायला येणार नाही एवढ्यात कांटा नाही उगरे, असेच उडालाय कोंबडा आहे। पिशवीतून उडी मारून पळाला, नशीब भेटला। एवढा मोठा घाट आहे, केवढा आहे? हळूहळू चल। ए बोमटा, हे बघा दाट जंगल आहे। तेव्हा इकडे गेले, अर्णव ये पुढे। अरे या जरा पुढे, ए सामान वारा घ्या। चल कोणी येला नंतर आम्ही घेऊन आलो, टोप बीप सगळा। मग सांगितलं नाही कोणी, आता काय आता इसरच करूया। हो जागा बरी आहे, तिकडे जागा नाही। चला इसर बरा, हवा बिवा मस्त आहे। हा एक नंबर। हे बघा सर्वात मेहनती कामगार दोघच आहेत, एवढा वजनदार तो। आणि हे जुने आपले बाउन्सर आले आपण, त्याने बंडेने पुढे उतरले मग आमका आम्ही बघतो पक्क्या कुठे सांगितलेलं आहे तुमका, मग त्याने हे बघ तात्याक पण माहिती नाही, इरलेले त्यांना तरी माहिती नाही नीस असा तो फोटो काढू गेले फक्त। केलास मग आम्ही म्हटलं तुम्ही पुढे सगळं रेडी केलं, सामान आहे आणू नाही। चला पटापट आता साफसफाई करायची, नंतर तयारी चालू। कांटा बघा कांटा नाही यायचं, ये इकडे साफ करूया आपण। अरे हे आपलं गेल्या वर्षीच असंच आहे, खाली बघ।
हे साफ करा आधी पहिला येता बसता लागतं काय पाहिजे ते उगाच मागतात रे तू ते मोठे आहे ना त्यांना सांग तुम्ही पानं खावा सुपारी आता मी खाऊ नसतं खायचं जा असं का रॉकेल नाही टाकणं तिकडे आता फेकता का प्लास्टिक गला आणि पेट काहीतरी plastic का डबल पक्या सिंगलच ना चला चालू झालं आपलं जेवण तिकडे पण आता इथेच बनवूया आणलाय एवढं कुठे तिकडे चौकून बांधलं पाहिजे तिकडे ती हद्द आहे हे तेल कुठे आहे तेल हद्द बांधलेली निराग्रह देवस्थान बळो काम चालू आहे पूजेचं तेल आणलाय का रे म्हणजे जेवण कधी तेल आणलं चांगलंय कुठे शिवाय जेवण कसं होतं तेल आणलंय ना असं असं सर गावला तेल आणला आतमध्ये बरं. पुढे एक नंबर आहे अशान वाघ बी घेतो हा जाऊ नको तिकडे ही वाघाची हद्द आहे बघा वाघ इथे येतो वाघ येतो चिकनच्या वासाला वाघ येतो हे बघा उंच हाईटवाली माणसं आहेत आमच्याकडे काय तुम्हाला काम असेल पटाके लावायचे वगैरे तर भाड्याने मिळतील उंच माणसं 7 फूट कौलं वगैरे लावायची 7 फूट हे बघा आहे सगळं झालं अजून एक आला नाही 8 फूट मोठा ते महापुरुष होतो त्यावेळी स्टोरी आहे त्याच्यात का काकडो पेटवल्या मोठो आणि संपूर्ण सीमेवरून पुरी सीमा बांधल्या आणि परत इथे इलो ना आणि इथे जमिनी म्हणजे गडप झाला आणि तो दगड रुजा नाही पण ह्यो ना फक्त गुरव कुटुंबाकच हे असा बाकी कोणाक नाही पण तुझा काहीतरी आता हे झालं आता बाजार करा सगळी येतं तिथे कोणचं काहीतरी झाला तर इथे येऊन बोलतात मी तुका तुपाचं दिवो लावतोय माझा आणि होतं काम कारण काय वसंत काकाची म्हशी हरवलेलो 4 आणि येऊकच नाही तो 8 दिवस संपूर्ण शोधले नाही पूर्ण यायचं आणि इथे येऊन ते आम्ही मका पण बोललो गाराणा घातले ना सकाळी म्हशी वाड्याच्या दरवाजावर उभी म्हणजे एवढा ह्या असा आता बघ पॉवरफुल आहे तू इथे आता आम्ही इलो बघ सरळ वाट असा आमका भेटकच नाही असं असं मध्ये चुकताच किती पण असं नाही आमच्या आणाविना होतं ना त्यावेळी पण तसेच शोधत निराग डायरेक्टच येणार नाही म्हणून म्हणजे जरा असं फिरून हा आणि हे देवस्थान कसं असं हे फक्त गुरु कुटुंबाकच भोगणार म्हणजे आपल्या गुरु ह्या का पण तुम्ही श्रद्धेने लाईने बोलला तरी तुमका पावता असं आता गेल्या वर्षी आम्ही इथे ते योग नाही त्याचा त्रास झालोच मग सगळ्यांना हो म्हणतात ना दरवर्षी योगच होया आपण ठरवून ठेवायचं बघ पूजा झाली की इकडे एक नाही हिरण्यकेश्वर दुसऱ्या दिवशी हो कार्यक्रम 12 म्हणजे सगळ्यात सुट्टी पण टाकू बरी मारे 13 आपले सगळे पळाले आता भाई एवढा मोठा हे फॉरेस्ट आहे 8 9 10 आता इथे नीस बांधला हे बांधला पण ह्याला हात लावणार नाही त्यांना माहित आहे हे देवस्थान आहे फॉरेस्टला पण फॉरेस्टवाल्यांना सगळ्यांना नाही तर हे दगड काढून तिथे लावणार असते ते निसाला हो बरोबर हात लावणार हात लावणार त्यांना माहित आहे हे देवस्थान आणि बाजार करणार सगळ्यांना माहित आहे हे देवस्थान आहे आणि सीमेवर आहे रे चौकुडची आता इथून सीमा ही चौकुडची सीमा इकडे आणि ही आंबोली ही नीस लागलेली आहेत ना ही बाई ही सीमा बरोबर मधोमधच आहे रे बरोबर बघ ना आंबोलीच्या बरोबर ह्याच्या आत आहे तेच नाही आता हे नीस आहे ना ही बॉर्डर आहे इथून बॉर्डर सुरू आली हे बघ तो नीस आहे ना हे असा सरळ तो नीस आहे तो असे लागत गेले म्हणजे चौकुडची इकडे आंबोली इकडे सीमेवरच आहे तो सीमेचं रक्षण करतात सीमेचं रक्षण करतात डिजिटल मॅपिंग करतात कशाने ड्रोनने त्यामुळे नीट बीट लावणं सगळ्या गोष्टी इझी झाल्या त्या वायरिंग आणि त्यावेळी काय करायचे इथे जेवण नाही बनवायचं आता आपलं कसं सगळं इथे येतं करतात म्हणून ते वेगळं पण त्यावेळी काय करायचे 4-5 माणसं यायची आणि इथे फक्त एक भात शिजवायचा आणि भाताचा टोप हात लावायचा ना अख्खा टोप उचलून जमिनीवर ठेवायचा आणि इथे आणून पाणी सोडायचं टोपच आणि तिकडून बनवूनच नारळ नाही इथे बनवायचं नारळ कोंबडा इथे द्यायचा एक उजवा पाय आणि एक डोकी दगडाखाली ठेवायची आणि कोंबडा वगैरे घेऊन तिकडे जायचे पाणी आहे ते मुरी आहे बघ तिकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे
चालत आलोय आम्ही. चालत आलो, गाडी पण नाही आणली एवढ्या लांब. पेट्रोल वाचवलं, तेल पण वाचवलं, पाणी वापरतोय. हे बघा, हे हळू खा, संपू नकोस. संपू दे ना. कोणाची बॅटरी लो झाली ती? राहून दे, तिचं काय देवाची मुंगी आहे, ब्लॅक वाली. राहून दे, नको. काय नाही करणार, ती ओळखीची आहे. दरवर्षी येतात, म्हणून तुझ्याकडे दरवर्षी येतात त्या. तुझे का ना पटकन तुला आज पाऊस नसतो तर म्हणजे मस्त काय तू घे ना, तुझं चिकन खाणार आहे काय? चिकन बनायला खूप वेळ आहे तो पण जिरे हा. बसलो होतो ना ते बघ तिकडे. तिथे ना. आता तिथे हे पत्तेर आहे सगळा. हे गोटी बिटी घ्या हे गोटी माझ्यावर मारू नको ते कॅमेरा. कशा? माझं युट्यूबवर काय टाकू नको. तू बोलायचं नाही. पहिले आमचे काका होते, नंतर तू आला. आम्ही पाऊस लागलो ना जोरात तेव्हा जागे आम्ही काय करतो माहिती काय, असं काहीतरी झालं ना का दरवाजे उघडे टाकायचे, पुढचं आणि दरवाजे खिडकी उघडायचे. आमच्याकडे एवढं गरम होणार ना. काय बोलताय? अरे रात्री बघ, अंधार हो 3 वाजता गेलो, पाऊस येलो. 3 वाजता लाईट गेली. एक अर्धा तास 5 वाजता इली. 6 वाजता काहीतरी आली. कारण 5 वाजता आम्ही बाहेर आम्ही काय, आमची बरी बाऱ्या उघड्या ठेवल्या ना, हवा भारी आली. तुमच्याकडे गरम होणार हा, पॅक आहे सगळं. फक्त की तेव्हा पाऊस लागला ना जोरात गडगड तेव्हाच उठलो आणि मोबाईल चालू नाही. अशा वेळेमध्ये काय करायचं, एक दरवाजा तो उघडायचा, फॅन भेटतो तो आणा चार्जिंगचा, 2 तास चालतो. खिडकी उघडली आणि दरवाजा जर पॅक झालं असलो ना, आतमध्ये हवा येणार नाही. तर खिडकीतून येणारी हवा जाळीवर बसायला लावलं पाहिजे. आम्ही कसे आमची जाळे आहेत, सगळं उघडं ठेवायचं. मेन जाळे आहेत, प्रत्येक खिडकीला एक एक जाळी आहे, त्याच्यामुळे हवा येतात आणि नाही होत जवळ त्याच्यामुळे आमच्याकडे व्हेंटिलेशनचा काय प्रॉब्लेम नाही. हलाव होईल तुमच्या हा? आणि नाही वाचा ए पिशवी कशावर खातो, पाहिजे तुला? आता पाया पडतो, त्याला कारण आला. चप्पलाची काढून चपलीवर पाहिजे. आज आपले सगळे हे गृह कुटुंब त्याच्या वतीने आपले सगळे इले आज तुझी आपली ही सेवा चाकरी सालाबाद प्रमाणे गेल्या वर्षी योग नाही, काय अडचण येईल त्याच्यापासून तर आपली काय चुकला माकला असतात तर माफ कर. आपली ही चूक करतो, येडो थैलो पाण्याचो, मागची चूक पुढतो नियम देतो, नेमार सामील जा. सगळे आपली कुटुंबात मुलाबाळांकडे केलेल्या कामा धंद्यात यश दे. बाहेर बुत्र असत, नोकरी धंद्यात मुंबईत पुण्यात तिकडे जिकडे जिकडे असत त्या ठिकाणी त्यांना रखवाली दी. त्यांच्या कामा धंद्यात आपली रखवाली देऊन मुलाबाळांका त्यांच्या सुखी ठेवू. त्यांची काही इच्छा असलेली परिपूर्ण करून आज आपले त्यांना आनंदात ठेव. महाराज समर्थ कुठला संकट येता योग देऊ नको. आज असेच सगळ्यांका चांगली बुद्धी देऊन असेच आपले तुझ्या आपल्या दर्शनासाठी घेऊन ये सगळ्यांका आणि त्यांची काय मनोकामना असली सगळ्यांची ती परिपूर्ण कर. आणि आज सालाबाद प्रमाणे आज तुझ्याकडे आपलं हे नारळ कोंबड्याची मानतूक देतो, तो निवेश ठेवलेलो असा तो मान्य करून घे. तुझी रखवाली दी गुरु कुटुंबात सगळ्या आणि आपलं तुझं मायाचो हात त्यांच्या पाठीशी असू दे असं तुझ्याकडे सांगणं करतो. सांगण्यात पावत जा आणि केलेली सेवा ही मानून घे महाराजा. होय रे महाराजा. अजित आपले इंटरनॅशनल खूप मागवलेत आपण. आणि आर्मी मॅन धार काढतायत. सध्या ते पाकिस्तान बॉर्डरवर आहेत. आणि हे आपले नवीन पुण्यावरचे खूप काजी भाजले काजी. चिकन चालू आहे. चिकन बनवायला सुरू मॅरिनेट करतायत. आपले ठाण्यातले कुक आलेत. हे नको घेऊ, त्यात जेवचो नाही तो, त्याच्यासाठी ठेवलो. जैना नाही, तिकट नाही खाणार. चला
धुवायला देणार मी जा. आणि हे गावठी आणि इंग्लिश. आता लसूण चावून एकदम टाकाटाक. झालंय चिकन गरम होत आहे, लगेच जेवायला तयारी होईल. कोण टाकलं या भाकरी घेतलेली ब्रेड घेऊन एक नंबर जेवण झालेलं आहे. तिकडे तिकडे पाठी मागे. अरे टकलू झालं. बसंजे रे जंगलातलं जेवण आहे बघा. अगोदर काय नियोजन काय झाला व्यवस्थित झालं. हे घे ना, ह्याच्यात आहे ना हे पाणी. हा ही बाटली घे मोठी वाली. हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल. इधर हम आए चिकन खाने जंगल में. चिकन खाय का देवदर्शनाला आलास. कॅमेरा फिरव ना असा हे खाली पडते. चला चला. जेवण आपलं झालेलं आहे खरी. थांब जरा. ही आपली पाण्याची बाटली राहिली. अनो बाटली घे, पेरू घे, बाटली घे. घे रे. आज इतर ही नारळकुंडीची मानसिक चुका झालापासप्रमाणे दिली ही मान्य करून घे. या अगदी कल्याणकर काय चुकला मागला असा तर त्यांना यश दे त्या कामाधंद्यात. आज जी नोकरी धंद्यात नाही असं त्यांना नोकरी लागासारखे कर. काय लग्न वगैरे कोणती होणार नाही. तर आज आपली काय विडा पिढा आडिया वगैरे असला कोणता बोलण्याचा ना असला तर वाटेचा वाटेल लाव. आज जी मुलं असतात आपल्या कुटुंबात सगळ्यांचा कर तू माझ्या समाजाच्या पाठीशी उभी राह आणि या सेवा